Good morning, students. In today's video, we are going to learn a new chapter in Standard 10th Science and Technology, Part 1st. Chapter number 6, Refraction of Light. In this chapter, we are going to learn total 4 points. Refraction of light, laws of refraction, refractive index, and dispersion of light. Before going towards first point, we have to revise some concepts related to light. That is, what is light? What is a reflection of light? Laws of reflection, etc. In page number 73, there are one activity. Can you recall? And in this activity, there are two questions. First, what is meant by a reflection of light? म्हणजे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? मागील इयत्तांमध्ये म्हणजे 8वी मध्ये आणि 9वी मध्ये आपण प्रकाशाच्या परावर्तनाविषयी माहिती आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट मीन्स when the light rays incident on a surface of any object, it is deflected in different directions and it is called reflection of a light. म्हणजे प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर तिथून ते परत फिरतात. प्रकाश किरणांच्या या गुणधर्माला आपण प्रकाशाचं परावर्तन असं म्हटलं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी लॉज ऑफ रिफ्लेक्शन? प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते? मग एकूण 3 नियम आपण त्याचे 8वीत पाहिलेले आहेत. त्यापैकी पहिला नियम असा आहे, इन्सिडेंट लाईट रे, reflected light ray and normal, these are in same plane. म्हणजे आपाती प्रकाश किरण, परावर्तित प्रकाश किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलामध्ये असतात. दुसरा नियम आपण पाहिला, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. म्हणजे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या परस्पर विरुद्ध बाजूला असतात. आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँगल आर, दीज आर इक्वल इन मेजर. म्हणजे आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. अशा पद्धतीची माहिती आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलेली आहे. आता सुरुवातीला बघूया, we have seen that generally light travels in straight line. साधारणपणे आपण बघतो की प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो. बिकॉज ऑफ दिस, इफ एन opaque object lie in its path, a shadow of the object is formed.
प्रकाश सरळ रेषेत प्रवास करत असतो, त्यामुळेच जर प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची प्रछाया निर्माण होते, त्याची सावली तयार होते. We have also seen in previous classes how these shadows change due to the change in relative positions of the sources of light and the object. आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे वस्तूची प्रतिमा आणि ती वेगवेगळ्या स्थानावर ठेवल्यानंतर त्या प्रतिमा कशा बदलत जातात ते आपण पाहिलेलं आहे. But light can bend under some special circumstances as we will see below. म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण बेंड ही होऊ शकतात, वाकूही होऊ शकतात. मग अशा स्पेशल किंवा विशिष्ट परिस्थिती कोणती असेल ते आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहे. आणि त्यापैकी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ज्याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. हे प्रकाशाचं अपवर्तन बघण्यासाठी 2 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या 2 ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय, व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट, हे पाहणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी काही साहित्य दिलेलं आहे. मटेरियल आहे ग्लास, 5 रुपी कॉईन, पेन्सिल, मेटॅलिक व्हेसल etc. Let us see activity number 1. Take a transparent glass and fill it with water. एक काचेचा पारदर्शक असा ग्लास घ्या आणि तो पाण्याने भरा. Dip some portion of the pencil vertically in water and observe the thickness of the portion of the pencil in water. आता त्या पाण्यानं भरलेल्या ग्लासमध्ये पेन्सिल उभी धरा आणि पेन्सिलच्या पाण्यात बुडलेल्या भागाची जाडी किती आहे आणि हवेतली जाडी किती आहे याचं निरीक्षण करा. पुढं नाउ कीप द पेन्सिल इन्क्लाइंड टू वॉटर सरफेस अँड ऑब्झर्व इट्स थिकनेस. आता ही पेन्सिल पाण्यामध्ये तिरकी उभी करा आणि तिचा जो थिकनेस आहे, तिची जी जाडी आहे ती जाडी बघा. साधारणपणे असा अनुभव आपल्याला रोजच्या व्यवहारात सुद्धा बऱ्याच वेळा येतो. पाण्यात बुडलेल्या वस्तूची थिकनेस, जाडी ही आपल्याला वरील भागापेक्षा जास्त दिसते. दुसरी ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 2. कीप अ 5 रुपी कॉईन इन अ मेटॅलिक व्हेसल. एक धातूचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या धातूच्या भांड्यामध्ये तळाशी 5 रुपयांचं नाणं त्याच्या तळाशी ठेवायचं आहे. त्यानंतर स्लोली गो अवे फ्रॉम द व्हेसल. आता त्या भांड्यापासून तुम्ही सावकाशपणे मागं जावा, पाठीमागं जायचं आहे. स्टॉप ॲट द प्लेस व्हेन द कॉईन डिसॅपियर्स. कुठंपर्यंत मागं जायचं तर आपल्याला त्या मेटॅलिक व्हेसलमध्ये ठेवलेलं 5 रुपयाचं जे नाणं आहे ते दिसेनासं होईल इथंपर्यंत आपण मागं जायचं आहे आणि तिथं थांबायचं आहे. बघा कृती काय केली आहे. एक धातूचं भांडं घेतले, त्याच्या तळाशी 5 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि ते नाणं आपल्याला आता दिसतंय. आता आपण काय करायचं आहे, पाठीमागं जायचं आहे, दूर जायचं आहे त्या भांड्यापासून. कुठंपर्यंत जायचं तर ते नाणं दिसेनासं होईपर्यंत पाठीमागं जायचं आहे. त्यानंतर कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ द कॉईन. आता ते नाणं आपल्याला दिसत नाही, पण त्या नाण्याच्या दिशेनं आपली नजर ठेवायची आहे, तिकडं पाहत राहायचं आहे. पुढं शेवटची महत्त्वाची कृती अशी आहे.
आस्क अ फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द व्हेसल. आता तुमच्या मित्राला सावकाशपणे त्या भांड्यामध्ये सावकाशपणे पाणी घालत राहायला सांगायचं आहे, पाणी सोडायला सांगायचं आहे. यू विल बी एबल टू सी द कॉइन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस अ सर्टन हाईट. आता सावकाशपणे त्या भांड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर आपल्याला जागेवरून न हलता ते नाणं दिसायला लागेल. कधी दिसायला लागेल तर पाणी त्या भांड्यामध्ये ओतल्यानंतर काही विशिष्ट अशा उंचीवरती पाण्याची पातळी आली की आपल्याला भांडं त्यातलं कॉइन, ते जे नाणं आहे ते दिसायला लागलं. वाय डज इट हॅपन्स? हे असं का झालं? पाणी ओतायच्या अगोदर ते आपल्याला दिसत नव्हतं आणि पाणी ओतल्यानंतर ते आपल्याला दिसायला लागलं. या दोन्ही कृतींचा जर जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे पहिल्या कृतीमध्ये पेन्सिल पाण्यामध्ये तिरकी ठेवली तर ते आपल्याला वाकल्यासारखी, मोडल्यासारखी दिसते. आता हे असं का होत असेल? तर म्हटलंय, इन बोथ द अबव ॲक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट व्हाईल कमिंग आउट ऑफ वॉटर. दोन्ही कृतीमध्ये जे परिणाम आपल्याला दिसतात ते कशामुळं? तर प्रकाश किरण पाण्यातून बाहेर पडताना आपली दिशा बदलतात, ते वाकतात आणि आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोचतात. त्यामुळं हे वरील निष्कर्ष आपल्याला दिसतात. म्हणजे पहिल्या कृती आपण जर बघितलं तर पेन्सिल जेव्हा पाण्यामध्ये अर्धी बुडलेली असते तेव्हा पेन्सिलचा पाण्यात बुडलेला भाग जाडी असल्याचा दिसतो, जाड दिसतो हवेपेक्षा. आणि जेव्हा आपण पेन्सिल पाण्यामध्ये तिरकी ठेवलेली आहे तेव्हा पाण्यातला भाग हा वाकल्यासारखा, मोडल्यासारखा असा दिसतो. हे कशामुळं? तर पाण्यातल्या पेन्सिलच्या भागापासून जेव्हा प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात तेव्हा ते प्रकाश किरण तिथून बाहेर पडताना, म्हणजे पाण्यातून हवेत येत असताना आपला मार्ग ते बदलतात आणि म्हणून आपल्याला ती पेन्सिल जाड दिसते आणि त्याचबरोबर ती वाकल्यासारखी पण दिसते. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिसतंय ते म्हणजे या ठिकाणी कॉइन आपल्याला पाणी ओतल्याशिवाय दिसत नाही. जेव्हा त्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतू तेव्हा तळाशी ठेवलेलं हे कॉइन जे आहे ते कॉइन आपल्याला दिसायला लागतं जागेवरून न हलता. मग पाण्याच्या आतमध्ये ठेवलेल्या कॉइनपासून निघणारे प्रकाश किरण जेव्हा पाण्यातून बाहेर पडतात तेव्हा ते बेंड होतात, वाकतात आणि आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोचतात आणि त्यामुळं आपल्याला ते नाणं दिसतं. तर हे जे परिणाम आहेत ते परिणाम केवळ प्रकाश किरणांच्या मार्ग बदलण्यामुळे होतात हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. आणि हा जो प्रकाश किरणांचा मार्ग बदलण्याचा गुणधर्म आहे त्या गुणधर्माला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन, दॅट इज रेफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. आणि म्हणून रेफ्रॅक्शन ऑफ अ लाईट याची डेफिनेशन अशी केली आहे, द लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium. It is called as refraction of light. म्हणजे प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना आपला मार्ग बदलतात. या प्रकाश किरणांच्या गुणधर्माला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन, दॅट इज रेफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे की जी ॲक्टिव्हिटी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि ती परीक्षेच्या दृष्टीनं खूपच या ठिकाणी आपल्याला ती महत्त्वाची आहे.
तर दुसरा व्हिडिओ आपण लगेचच बघूया.